नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जस्ट एक्सप्लोर महाराष्ट्र। काही दिवसांपूर्वीच हनी सिंगचा एक छोटासा व्हिडिओ सगळीकडेच व्हायरल होतोय। तो व्हिडिओ आहे बेलेन्सियागा या नावाचा। हा ती तुम्ही पाहून घ्या। 30 AM in the morning. Yes. Because waiting for you. क्या कर रहा तू यहाँ पे? बलेंसियागा आपका वेट कर रहा था। बलेंसियागा नहीं पहनना। बलेंसियागा कभी नहीं पहना। गूगल करियो क्यों? एक कंट्रोवर्सी है बहुत गंदी। ओके। बलेंसियागा के ऊपर। ओके। गूगल इट। नेवर वेयर। मैंने सारे कपड़े जला दिए बलेंसियागा के। जूते पहन दिए। मुझे मालूम नहीं था। बलेंसियागा कभी नहीं पहनना। डन। ओके। ये गंदे लोग हैं। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की हनी सिंग हा स्वतः असं म्हणतोय की बाबा बेलेन्सियागा या ब्रँडचे कपडे मी स्वतःहून जाळले आहेत आणि तो सगळ्यांना विनंती करतोय की या ब्रँडचे कपडे कुणीच घालू नका। का? कारण या ब्रँडवरून काहीतरी कॉन्ट्रोवर्सी झाली होती। मग नक्की काय आहे कॉन्ट्रोवर्सी ही तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा, असं देखील तो या व्हिडिओमध्ये म्हटलाय। परंतु सगळ्यांनाच या बेलेन्सियागा या कॉन्ट्रोवर्सी बद्दल माहिती मिळाली असेल असं नाही। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत काय आहे बेलेन्सियागा कॉन्ट्रोवर्सी। त्यापूर्वी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग जाणून घेऊयात बेलेन्सियागाची कॉन्ट्रोवर्सी। मित्रांनो, बेलेन्सियागा ब्रँड या कंपनीचा आपण इतिहास आता सुरुवातीला जाणून घेऊयात। बेलेन्सियागा ब्रँड ही फॅशन प्रोडक्ट्स बनवणारी एक कंपनी आहे जी पहिल्या महायुद्धाच्या काही कालखंडापूर्वी स्थापन झाली आणि जी जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हाच पहिलं महायुद्धाला देखील सुरुवात झाली। परंतु या कालखंडामध्ये जे बाकीचे ब्रँड्स होते त्यांचे सेल्स हे खाली ढासळले, परंतु बेलेन्सियागा ब्रँड हा एकमेव असा ब्रँड होता ज्याचे महायुद्धामध्ये देखील सर्वात जास्त सेल्स वाढले होते। का? कारण पहिल्या महायुद्धात देखील नाझिया नावाचे लोक होते। हे नाझिया लोकांना श्रीमंत होते आणि यांना महागडे कपडे घालायची सवय होती। त्यामुळे हा जो बेलेन्सियागा ब्रँड आहे हा खरं तर लक्झरियस प्रोडक्ट्स बनवतो, त्यामुळे त्यांचे सेल्स हे वाढले गेले होते। म्हणजे अशी कंपनी ज्याची सुरुवातच किंवा यशस्वी सुरुवातच एका युद्धातून झालेली आहे। मग बेलेन्सियागा वरून कॉन्ट्रोवर्सी का सुरू झाली हे आपण जाणून घेऊयात। बघा, बेलेन्सियागा या शब्दाचा जर आपण अर्थ बघितला तर गुगल आपल्याला असं सांगतं, बाल इज द किंग। बाल म्हणजे हा एक पूर्वीच्या काळचा राक्षस होता जो पहिल्यासारखा दिसतो। हा राक्षस असा होता की हा धिप्पाड राक्षस असायचा आणि याच्या सेवेमध्ये जी लोक सेवा करायची त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा त्यांच्या लहान मुलांचा बळी मागायचा। त्यामुळे बाल इज द किंग असा या बेलेन्सिया कंपनीचा अर्थ होतो। शक्यतो आपल्या कंपनीची नावं ही काहीतरी पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे, परंतु बेलेन्सियागा या कंपनीचं नावच एक डार्क आहे किंवा एका राक्षसी प्रवृत्तीचं कंपनीचं नाव आहे। ही आहे यावरून सुरू झालेली पहिल्यांदा कॉन्ट्रोवर्सी। परंतु यानंतर सुरुवात कॉन्ट्रोवर्सीला कुठून झाली तर आता लेटेस्ट 2022 मध्ये त्यांनी त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंटचं एक फोटोशूट केलं आणि या फोटोशूटमध्ये त्यांनी लहान मुलींना मॉडेल म्हणून घेतलं। आता लहान मुलींना मॉडेल घेणं काहीच चुकलं नाही, परंतु त्यांनी जे फोटोशूट केले त्यामध्ये या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की लहान मुलींच्या हातामध्ये त्यांनी टेडी बियर दिलाय, परंतु त्या टेडी बियरना जर आपण व्यवस्थित बघितलं तर त्या टेडी बियरना एक विचित्र प्रकारचे कपडे घातलेले आहेत। हे कपडे खरं तर एका घाणेरड्या प्रवृत्तीचे आहेत। थोडक्यात म्हणजे काय, या सगळ्या चित्रांना बघता त्यांच्यावर चाइल्ड अब्यूज किंवा चाइल्ड पोर्नोग्राफी असा आरोप देखील लागला होता आणि तिथूनच सुरुवात झाली या बेलेन्सियागाच्या मोठ्या कॉन्ट्रोवर्सीची। यानंतर अनेक सेलिब्रिटींनी यांचे प्रोडक्ट जाळून टाकले किंवा याला विरोध देखील केला होता, परंतु याच कॉन्ट्रोवर्सीनं सुरुवात झाली। त्यांनी दुसऱ्या फोटोमध्ये देखील असं आपल्याला पाहायला मिळते की मुलगी एका सोफ्यावर झोपलेली आहे आणि त्या लहान मुलीच्या समोर मात्र ड्रग्ज ठेवलेले आहेत किंवा दारूच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत। त्यामुळे चाइल्ड अब्युजमेंटची केस या कंपनीवर लागली होती। परंतु या कंपनीतून अजून एक मोठी चूक झाली की त्यांनी पर्स ही त्यांची लॉन्च केली होती, पण त्या पर्सच्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या दरम्यान देखील त्यांनी जेव्हा पर्सचं फोटोशूट केलं त्या फोटोशूटमध्ये तुम्ही पाहू शकता की पर्सच्या खाली एक काहीतरी नोटीस आहे। ही नोटीस आहे कोर्टाची। सुप्रीम कोर्टाने काढलं होतं पोर्नोग्राफीच्या विरुद्ध नोटीस। ही त्यांनी जाणून बुजून या पर्सच्या ऍडव्हर्टाइजमेंट मधून ती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर पुन्हा एकदा चाइल्ड पोर्नोग्राफी किंवा अब्युजमेंटचा चार्ज लागलेला आहे। त्यामुळे ही बेलेन्सियागाची कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली। याच कंपनीने काही काळापूर्वी एक फोटो देखील व्हायरल केला होता। तो फोटो होता त्यांच्या एका मॉडेलचा। एक मुलगी ऑफिसमध्ये बसलेली आहे आणि तिने तिचे पाय टेबलवरती ठेवलेले आहेत, परंतु त्या टेबलवरती काही पुस्तकं ठेवली आहेत। या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की या टेबलवरती पुस्तक आहे मिशेल बोरमॅन्स या एका चित्रकाराचं। मिशेल बोरमॅन्स हा अशा चित्रकार आहे की त्याची जर चित्र बघितली तर ती आपल्या मानसिकतेला खूप डिस्टर्ब करतात, कारण ही चित्रच त्याची खूप विचित्र आहेत।
याची चित्र पाहायला गेलं तर लहान मुलांचं रक्ताळलेलं शरीर तो या चित्रांमध्ये दाखवतो. तर लहान मुलं आपल्या एका लहान मुलाला मारून त्याचं कच्चं मांस हातात घेत आहेत आणि त्याच्या रक्तामध्ये खेळत आहेत, अशा प्रकारची चित्र त्याने काढलेली आहेत. त्याचबरोबर लहान मुलांनी एखाद्या पाळीव प्राण्याला मारलेलं आहे अशा प्रकारची विचित्र आणि डिस्टर्बिंग चित्र हा चित्रकारानं काढलेली आहेत. मग याचं पुस्तक त्यांनी त्या फोटोमध्ये दाखवलं होतं. मित्रांनो, ही आहे त्यांच्या व्हायरल फोटोजवरची कॉन्ट्रोवर्सी. परंतु एक किम कार्डिएशन्स नावाची फॉरेनर महिला जी सोशल मीडिया फेम आहे, हिने त्यांची गार्बेज बॅग ही विकत घेतली आणि ती स्वतः घातली. त्याची किंमत आहे $1,790. म्हणजे आपल्या भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झालं तर 1,35,000 एवढी. म्हणजे एक कचऱ्याची पिशवीची किंमत ही ब्रँड व्हॅल्यू एवढी का ठेवते? आणि जर ठेवत देखील असेल तरी अशा प्रकारच्या आसुरी वृत्तीनं या गोष्टी ते व्हायरल का करतात हाच प्रश्न आहे. मुख्यतः या बेलेन्सिया ब्रँडमध्ये कंपनीमध्ये काम करणाऱ्या कलिग्सला खरं तर आपण काहीतरी नावानं हाक मारतो, परंतु इथे यांना मॉन्स्टर्स म्हणून बोलवलं जातं. मॉन्स्टर्स म्हणजे काय तर एखाद्या राक्षसाच्या हाताखाली काम करणारे यांना मॉन्स्टर्स म्हटलं जातं. त्यामुळे अशी आहे ही बेलेन्सियाची कॉन्ट्रोवर्सी आणि या बेलेन्सियाच्या कॉन्ट्रोवर्सीवरूनच ह्या कंपनीला खूप ट्रोल केलं जात आहे. परंतु आपल्या बॉलिवूडमध्ये देखील नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांनी एक गाणं काढलं होतं. ते गाण्याचं नाव देखील बेलेन्सियागा होतं. त्यामुळं त्यांना देखील कॉन्ट्रोवर्सी झाल्यानंतर त्यांनी असं स्पष्ट केलं की आम्ही या ब्रँडबद्दल गाणं बनवलेलं आहे. परंतु याचा अर्थ एकच होतो, द बाल इज द किंग, म्हणजे राक्षसी प्रवृत्तीला प्रमोट करणारं हे गाणं होतं की काय, अशावरून देखील त्याची कॉन्ट्रोवर्सी झाली होती. तर मित्रांनो, ही होती बेलेन्सियागा या नावावरून सुरू असलेली कॉन्ट्रोवर्सी. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.